घरात कोणी नसताना तो आला. त्याने तिच्यासोबत तिला समजले पण नाही की तिचा नवरा आहे की दुसरा कोण. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. अनमोलच्या शेजारी दोघे नवरा बायको राहत होते आणि अनमोल एकटा राहायचा. त्याला शेजारी राहणारी वंदना खूप आवडत होती, पण तो कधी तिला तसं बोलू शकला नाही. पण त्याने एक वेळा असं काही कॉलनीमध्ये सर्व कामगार राहत होते. काही प्रायव्हेट नोकरी करणारे आणि काही कंपन्यांमध्ये काम करणारे, असे बरेच लोक त्या कॉलनीमध्ये राहत होते. आणि तिथे राहायला अनमोल आला होता. अनमोल एकटाच राहत होता आणि तो तिथे नोकरीची तयारी करायचा. त्याच्या शेजारी वंदना आणि तिचा नवरा दोघे राहत होते. अनमोलला वंदना आवडत होती कारण ती दिसायला खूपच सुंदर होती. वंदनाचा नवरा एक छोटी नोकरी करत होता. वंदना पण कधी कधी कामावर जात होती आणि कधी कधी ती दिवसभर रूमवर राहत असे. ती जेव्हा रूमवर राहायची तेव्हा अनमोल दिवसभर तिला बघायचा, पण वंदना रूमचा दरवाजा बंद करून टाकत असे. आणि जेव्हा तिचा नवरा घरी येत होता तेव्हा ती दरवाजा उघडायची. संध्याकाळचे 8 वाजले तेव्हा तिचा नवरा घरी यायचा आणि तो वेळ त्याचा फिक्स असायचा. अनमोल वंदना सोबत बोलायचा खूप प्रयत्न करायचा, पण ती काही त्याला बोलत नव्हती. वंदनाला हे माहित होतं की तो का बोलायचा प्रयत्न करत आहे आणि त्याच्या मनात वंदनाबद्दल कोणती भावना आहे हे तिला माहित होतं. त्यामुळे ती अनमोलला बोलायचं टाळायची. अनमोल पण अशी संधी शोधत होता की वंदना सोबत तो, पण असं काही होत नव्हतं. अनमोल त्याच्या रूमवर जात असताना त्याला कोणीतरी आवाज दिला. त्याने बघितले तर तो वंदनाचा नवरा होता. वंदनाचा नवरा अनमोलला म्हणाला, मला आज घरी यायला खूप उशीर होणार आहे आणि तू माझ्या बायकोला सांग मी उशिरा घरी येणार आहे. अनमोल लगेच रूमवर गेला आणि तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. कॉलनीमध्ये लाईट पण गेलेली होती. अनमोल वंदनाला सांगायला गेला तिच्या रूममध्ये की तिचा नवरा उशिरा येणार आहे. अनमोल रूममध्ये गेला आणि तिला मिठीत घेतलं. वंदनाला वाटलं की तिचा नवरा असेल, कारण नेहमी तिचा नवरा त्याच वेळेला यायचा आणि आज तर लाईट पण नव्हती. त्याचा फायदा अनमोलने घेतला. थोड्याच वेळात वंदनाने बघितले की अनमोल आहे. ती दूर झाली आणि त्याला बाहेर जायला सांगितलं. ती खूप रागवली होती अनमोलवर, पण तिने तिचा राग शांत केला. तिला वाटलं कोणाला काही समजले तर काय विचार करेन तिच्याबद्दल. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.